श्री स्वामी समर्थ। आज आश्विन कृष्ण चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी, करक चतुर्थी। आज बाप्पाला छान असा अभिषेक घातलाच असेल सर्वांनी। बाप्पाला 21 दुर्वांची जुडी, अष्टगंध किंवा हळद कुंकू ओलं करून आपल्याला तिलक करायचा आहे। थोड्याशा अक्षता गणपती बाप्पांच्या चरणी तुमची इच्छा बोलून अर्पण करा। 21 दुर्वांचे जुडींना हळदी कुंकू अर्पण करा। महिलांनो, दादांनो, आज करक चतुर्थी सुद्धा आहे। बऱ्याच ठिकाणी करवा चौथ सुद्धा साजरी केली जाते। पतीला, मुलांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभावं, घरात भरभराटी यावी, लक्ष्मी नांदावी आणि आपलं घर गोकुळासारखं व्हावं, पतीला, मुलांना भरभरून प्रगती मिळावी यासाठी सुद्धा बऱ्याच महिला बऱ्याच ठिकाणी करवा चौथ साजरी करत असतात। तर आपण करक चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी आपण जसं दर महिन्याला व्रत करतात तशाच पद्धतीने करायचं आहे। बाप्पांना छान असं तुम्ही चंद्रोदयाच्या वेळी पूजा वगैरे करत असाल किंवा सकाळी तुमच्या पद्धतीने बाप्पांना 21 दुर्वांची जुडी, लाल जास्वंद, मोदकांचा नैवेद्य, हळदी कुंकू, फुलं वाहून छान अशी पूजा करायची आहे। त्याचबरोबर चंद्रोदयाच्या वेळी महिलांनो, गणपती बाप्पांच्या चरणी थोडंसं हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। चंद्रोदय रात्री 8:53 आहे। बाप्पांची कापूर आरती करा। चंद्राला ओवाळता आलं किंवा दर्शन घेता आलं तर दर्शन घ्या आणि घरात येऊन बाप्पांच्या चरणाजवळचं हळदी कुंकू तुमच्या कपाळी लावायचं आहे। पतीवर जे संकट असतील, विघ्न असतील, टळून जातील। गणपती बाप्पांची अखंड कृपा तुमच्यावर होईल। कधीच कुठलं संकट तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, पतीवर, मुलांवर येणार नाही। बाप्पाच्या चरणाजवळील हळदी कुंकू महिलांनी आज जरूर लावा। पतीला लावा, मुलांना लावा, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला लावा। बाप्पांची आरती झाल्यानंतर, चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर हा उपाय करायचा आहे तुम्हाला।